सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 125 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता आर्यन स्वीटीसाठी इमली आणायला गेला फ्रूट मार्केटमध्ये आणि त्यानं एक इमलीचा शेवटचा बॉक्स उचलला. त्याचवेळी त्याच्या हातावर आणखीन एकाने हात ठेवला आणि त्या बॉक्ससाठी दोघांचीही भांडणं लागली. पण जेव्हा त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं तेव्हा दोघेही हसले, कारण तो दुसरा जो व्यक्ती होता तो ऋषी होता. आणि मग आर्यन म्हणाला, ऋषी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू चक्क या एरियामध्ये, ते कसं काय? आणि ऋषी म्हणाला, काय करणार, हाय कमांडची ऑर्डर राहते की आज इमली खायची आहे. मग शोधत शोधत इथपर्यंत आलो आणि इथं येऊन बघितलं तर तू होतास आणि इमलीचा एकच बॉक्स आहे. आणि आर्यन हसून म्हणाला, आणि मलासुद्धा अशीच ऑर्डर आहे घरून की आज इमली घेऊन यायचं, नाहीतर घरी यायचंच नाही. आणि आता दोघेही हसले. आणि काय करायचं, बॉक्स तर एकच शिल्लक आहे. आणि आर्यननं फ्रूटवाल्याला विचारलं की अजून आहेत का शिल्लक बॉक्स? तर तो म्हणाला, नाही सर, आजकाल हे बॉक्स खूपच खपत आहेत. आणि आर्यन हसला आणि म्हणाला, बहुतेक आमच्यासारखेच कोणीतरी येत असतील बायकोसाठी घेऊन जायला. बट काही हरकत नाही ऋषी, आपण शेअर करूया. असं म्हणून आर्यनने तो बॉक्स फोडला आणि ऋषीला निम्म्या चिंचा दिल्या. आणि मग ऋषी म्हणाला, थँक्यू सो मच. मग आता भेटलोच आहे तर माझ्यातर्फे एक एक चहा घेऊया. आणि आर्यन म्हणाला, ओके, पण त्यापूर्वी एक कॉल करून सांगू दे घरी की थोडासा उशीर होईल, नाहीतर आजकाल उशीर झालेला चालत नाही. बायको खूप चिडते, प्रेग्नेन्सीमुळे चिडचिड वाढली आहे. असं म्हणून आर्यनने फोन घेतला आणि स्वीटीला फोन करून सांगितलं की बेबी थोडा उशीर होईल, ऋषी भेटला आहे. आणि मग स्वीटीसुद्धा म्हणाली, चालेल. आणि फोन ठेवून आर्यनने पाठीमागे बघितलं आणि म्हणाला, लेट्स गो ऋषी. असं म्हणत होतास की तो त्याला समोरच्या एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये चहासाठी घेऊन जाणार होता आर्यन. पण तोपर्यंत ऋषीने बाजूच्या एका गाड्यावरच्या ग्लासमध्ये 2 चहा आणले आणि आर्यनला ऑफर करत म्हणाला, मिस्टर आर्यन, घ्या. मला माहीत आहे तुम्ही असंच स्ट्रीट फूड, स्ट्रीट टी नाही घेत, तुम्हाला आवडत नसेल, पण हे सुद्धा चांगलं असतं. तुम्ही समजता इतकं अनहायजेनिक नसतं. घ्या, चहा घ्या. आणि आता 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये खाणारे आर्यन सर मैत्रीसाठी तो टपरीवरचा चहा हातात घेऊन बघू लागला. आणि त्याच्या मनात काय चाललंय हे ओळखून ऋषी त्याला म्हणाला, तुम्हाला सांगू, तुमचे डॅडसुद्धा इतका विचार करत नाहीत माझ्यासोबत चहा घेताना. आणि आम्ही खूपदा असा चहा घेतला आहे. आमचं काय, आम्ही सैनिक माणसं, कुठेही कसेही राहतो, जे मिळेल ते खातो आणि नाही मिळालं तरी चालतं. तेवढी ताकद, हिंमत आमच्या आतमध्ये असते. खाता पितासुद्धा आम्ही देशसेवा आणि देशप्रेमासाठी जिवंत राहू शकतो काही दिवस, पण तुमचं तसं नाही. आणि आर्यन चकित होऊन म्हणाला, काय, डॅड आणि इथे असा चहा पितात उभा राहून? आय एम सरप्राईज. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. आणि ऋषी म्हणाला, तुम्ही तुमच्या डॅडना ओळखत नाही इतकी त्यांची रूपं आहेत. ते सगळ्यांसोबत सगळ्या परिस्थितीत राहू शकतात, मग तुम्ही का नाही? चिअर्स. असं म्हणून त्यानं आर्यनच्या ग्लासला त्याचा ग्लास धडकवला. आणि आता आर्यननं सुद्धा कसलेही आडेवेडे न घेता, मनात कसलीही शंका कुशंका न घेता सरळ चहा पिला. आणि म्हणाला, मिस्टर ऋषी, मी चहा घेतच नाही, मी कॉफीचा शौकीन आहे. आणि ॲक्च्युली मी असं बाहेरचं काही खात नाही, बाकी दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ऋषी म्हणाला, येस, आय कॅन अंडरस्टँड. तुमच्यासारख्या हाय प्रोफाईल व्यक्तींना बाहेरचं पाणीसुद्धा पिणं अलाउड नाही. बट डोंट वरी, मी आहे तुमच्यासोबत. आणि तुम्ही झेड सिक्युरिटीमध्ये आहात असं समजा. आणि आर्यन हसला. मग दोघांच्याही बराच वेळ गप्पा चालल्या होत्या. आणि इकडे तन्वी स्वीटीला म्हणाली, स्वीटी, मला वाटतं तू डिनर करून घे, आर्यनला यायचं तेव्हा येऊ दे. तरीही स्वीटीला आर्यनसाठी थांबायचंच होतं. आणि ती म्हणाली, नाही यात तू, मी आर्यन येईपर्यंत थांबते, मला एकटीला नाही जेवायचं. मग आता नाईलाजाने तन्वी अर्जुनसुद्धा थांबले.
आणि अर्जुन म्हणाला, तनू मधूची काही खबर? एखादा कॉल केला होता की नाही तिला? तन्वी म्हणाली, मी दुपारीच तिच्याकडून जाऊन आले नेहासोबत. 2-3 दिवसांनी ते स्वित्झर्लंडला जातील. त्या तयारीत आहेत. आणि तुला माहीत आहे का आमच्यासाठी कॉफी कोणी केली? अर्जुन म्हणाला, कोणी? तन्वी म्हणाली, संग्रामनं केली. खूप क्यूट आहे तो. विशेष म्हणजे कोणत्याही कामाची त्याला लाज नाही वाटत. नाहीतर अर्जुन सर, तुम्ही कधी प्रेमानं बायकोला स्वतःहून 1 कप कॉफी तर करून दिली का? आणि अर्जुन म्हणाला, लायर, किती खोटं बोलतेस. मी असतो कधी कधी किचनमध्ये, ओके? तन्वी म्हणाली, हो, पण ते माझ्या मागणीनंतर, स्वतः होऊन नाही. आज आम्ही तिकडं गेलो, संग्राम मधूला म्हणाला, तू गप्पा मार, मी कॉफी आणतो, तू अजिबात उठू नको. आणि आता स्वीटीसुद्धा म्हणाली, हो ना, आर्यनसुद्धा सांगितल्याशिवाय काहीच करत नाही. आणि अर्जुननं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, तुम्ही लेडीजना कधीच समाधानी नसता. आता या संग्रामकडे बघितलंच पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक घरात भांडण लागायची वेळ आली. इतक्यात आर्यनसुद्धा आला आणि सॉरी सॉरी म्हणतच आत शिरला. तिथेच तिचा चिंचेचा बॉक्स ठेवला डायनिंग टेबलवर आणि पळतच गेला आणि 5 मिनिटात तयार होऊन खाली आला. आणि लगेच सगळ्यांनी डिनर वाढून घेतला. आणि आता डिनर करण्याऐवजी अर्जुन सर चिंच खात होते. आणि त्याच्यासमोरचा बॉक्स आर्यननं उचलला आणि स्वीटीसमोर ठेवला आणि म्हणाला, डॅड, तुम्ही लंचऐवजी इमली का खात आहे? ऑलरेडी इमलीचं शॉर्टेज आहे डॅड. कुठेच मिळत नव्हती. ऋषीसुद्धा इतक्या लांबून आला होता शोधत शोधत. आणि आम्ही दोघांनी हाफ घेतली. आणि अर्जुननं पुन्हा स्वीटीच्या समोरचा तो बॉक्स उचलला आणि स्वतःकडे घेतला आणि म्हणाला, खाऊ दे ना टायगर, छान लागते. आणि तन्वी हसून म्हणाली, आर्यन, तुझे डॅड प्रेग्नेंट आहेत, खाऊ दे. आणि आर्यन हसून मुद्दाम म्हणाला, ओ वाव, मग डॅड, तुमच्या पोटात काय आहे आणि तुम्हाला काय होणार? आणि डॅड, तुम्हाला काय वाटतं सांगा ना. तसं स्वीटीनं त्याला एक फटकाच दिला आणि म्हणाली, काहीही काय बोलतोस? त्या दोघांची मस्करी सुरू आहे ना, तू असलं बोलू नकोस. आणि अर्जुन म्हणाला, स्वीटी, बोलू दे त्याला. मी सांगतोय ना की मला काय होणार आहे. आणि टायगर, ऐक, माझ्या पोटात लव आहे, प्रेम, आणि मला लव होणार. खूप वर्षापूर्वीसुद्धा तेच झालं होतं, पुन्हासुद्धा तेच होणार आहे. हो ना तरुण डार्लिंग? आणि आता त्याचं उत्तर सगळ्यांना आवडलं. आणि आर्यन म्हणाला, येस, माझे डॅड कधीच हार मानणार नाहीत, त्यांचं आन्सर नेहमी हटके असतं. मग सगळ्यांनी डिनर केलं आणि झोपायला गेले. इकडे अतुल, नेहा त्यांच्या घरी होते. आणि अतुल म्हणाला, नेहा, मधू नाही तर करमतच नाही. पिहू गेल्यानंतर सुद्धा थोडंसं वाटलं सुनं, पण मधू होती त्याच्यामुळे जास्त काही फील नाही झालं. पण आता मात्र खूप कमी भासते मुलींची. त्यात तूही मला भांडत नाहीस, का भांडत नाहीस गं? आणि नेहाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती चक्क रडायलाच लागली. अतुलनं तिच्याकडे पाहिलं आणि चकित होऊन म्हणाला, नेहा, काय झालं, तू का रडतेस? तरीही नेहा रडायचं थांबत नव्हती आणि त्यानं तिच्याकडे दोन्ही हात पसरले. आणि नेहा खूप इमोशनल होऊन त्याच्या मिठीत गेली आणि तिचं मन मोकळं करायला लागली. अतुलनं सुद्धा तिला तिच्या भावना अश्रूद्वारे व्यक्त करू दिल्या. आणि मग ती थोडी सावरल्यावर म्हणाला, काय झालं, का रडतेस? आणि नेहा म्हणाली, अतुल, मधूचं सासर, त्या लोकांचा विचार करून माझं डोकं दुखतंय. सतत तेच आठवत राहतं. पिहूचं सासर किती छान आहे. आरवसुद्धा प्रोटेक्टिव्ह आहे, केअरिंग आहे. संग्रामसुद्धा केअरिंग आहे, प्रोटेक्टिव्ह आहे. आज मी आणि तन्वी मॅडम गेलो होतो तर त्यानं मधूला आमच्यापासून उठूनसुद्धा दिलं नाही, स्वतः कॉफी घेऊन आला. पण अतुल, त्याच्या मम्मीची आठवण आली की त्रास होतो रे. अतुल म्हणाला, नेहा, तू कशाला टेन्शन घेतेस? मधू तिकडे अजिबात जाणार नाही. नेहा म्हणाली, अतुल, असं नसतं, ती आई आहे त्याची. त्या दोघांना एकमेकांबद्दल कधीही प्रेम उत्पन्न होऊ शकतं. आईपासून मुलगा कधीच तोडता येत नाही. हे थोडेसे रुसवे फुगवे असतात थोड्या काळापुरते. त्यानंतर ती हक्कानं संग्रामकडे येऊन राहू शकते. संग्राम तिकडे जाऊ शकतो. आणि तिनं मधूला त्रास दिला तर? आता अतुलनं सुद्धा तो विचार केला आणि म्हणाला, नेहा, मला वाटतं तू खूप जास्त विचार करतेस. घरात एकटी असतेस ना दिवसभर, म्हणून. तू तुझं मन कशात तरी रमव बरं, की येतेस हवा पालट म्हणून आपणही जाऊया स्वित्झर्लंडला. आणि नेहा म्हणाली, नको, स्वित्झर्लंडला जाऊन हा प्रश्न संपणार नाही. त्याचं काहीतरी कायमचं सोल्युशन काढायला हवं. आणि अतुल म्हणाला, नेहा, प्लीज, संग्रामच्या मम्मीला काही करू नकोस हां.
आता तू तिचा जीव घेशील की काय? तसं नेहानं त्याला फटका दिला आणि म्हणाली, काहीही काय, मी का असं करेन? अतुल मला तेच म्हणतोय मी नेहा, तू का घाबरतेस? तुझ्या मुलीला कुणी त्रास दिला विनाकारण तर तू सुद्धा उत्तर दे. नेहा तू अशी रडणारी नाहीस, तर पुढे होऊन लढणारी आहे. तन्वी मॅडम नंतर तुझाच नंबर लागतो की शेरनी म्हणून, पण मी मात्र अजिबात शेर नाही बरं का, अर्जुन सरांसारखा. आणि नेहा हसली. मग आता 2 दिवसांनी संग्राम मधू स्वित्झर्लंडला निघाले. आर्यन त्या दोघांना एअरपोर्टवर सोडून आला. हॅपी जर्नी, एन्जॉय द ट्रिप वगैरे शुभेच्छा दिल्या. तो पुन्हा ऑफिसला गेला. आणि आता दुसऱ्या दिवशी संडे होता. जितेंद्र निवांत होता. खूप दिवस झालं संडेची सुट्टीसुद्धा घेतली नव्हती त्यानं, कारण इंद्राकडे वर्कलोड वाढलेला होता. पण आज निवांत होता. बरेच दिवस झालं नयनाच्या अशा वागण्यामुळे ते दोघे एकत्र आले नव्हते. तिला वाटत होतं की तो नक्की जवळ येणार. आणि 90% स्त्रियांना असंच वाटतं. निदान तेवढ्या गोष्टीसाठी तरी पुरुष जवळ येतो, गोडगोड बोलतो आणि आपण जिंकतो. आपल्याला हवं ते करून घेतो आणि आपण फारच ग्रेट, जे पुरुषांना जवळ यायला भाग पडतो. पण आता जितेंद्रने सुद्धा तिला अजिबात भाव दिला नाही. तिची गरज नसल्यासारखा तो वागायचा. आणि आज बेडरूममध्ये बसूनच त्यानं नयनाला सांगितलं की मला कॉफी आण. नयना आता चिडली. पटकन गेली आणि कॉफी घेऊन आली आणि फार वाईट तोंड केलं आणि त्याला कॉफी दिली. तसा जितेंद्र उठला. त्याने ती कॉफी बेसिनमध्ये ओतून दिली आणि म्हणाला, दुसरी घेऊन ये. नयना आतासुद्धा चिडली आणि म्हणाली, मी नाही आणणार. जितेंद्र म्हणाला, मग तू बाहेर जा. माझी बायको म्हणून राहायचं असेल तर माझं काम केलं पाहिजे. मलासुद्धा माझी नॉर्मल मॅरिड लाईफ जगायची आहे इतर पुरुषांसारखी. मला कॉफी आण किंवा बॅग उचल. तशी ती पुन्हा पाय आपटत गेली. त्याच्यासाठी लगेच कॉफी घेऊन आली. जितेंद्रनं पुन्हा ओतून दिली. ती पुन्हा गेली. लगेच कॉफी घेऊन यायची आणि जितेंद्रने पुन्हा कॉफी ओतून दिली तिसऱ्यांदा. आणि आता मात्र त्याच्या मम्मीनं बनवून ठेवलेली सगळी कॉफी संपली. आणि मम्मी वैतागून सोफ्यावर जाऊन बसली आणि म्हणाली, नाही ना, तुझी तू कॉफी बनव, मी नाही बनवणार. तुम्हा नवरा बायकोच्यामध्ये मला घेऊ नका, मला अजिबात पडायचं नाही. आणि नयनानं आता नाईलाजानं कॉफी बनवलीच. पुन्हा जितेंद्रकडे घेऊन गेली. आणि आतासुद्धा जितेंद्रने तिच्याकडे बघितलं. ती हाताची घडी घालून रागात त्याच्याकडे बघत होती. मग जितेंद्रनं तीसुद्धा कॉफी उचलली आणि बेसिनमध्ये फेकायला निघाला. इतक्यात नयना त्याला आडवी आली आणि म्हणाली, जितेंद्र अजिबात कॉफी ओतू नकोस, मी स्वतः केलेली आहे. आणि जर तुला प्यायचीच नाही तर कशाला मागतो रे? आणि जितेंद्र हसला आणि म्हणाला, तूच बनवलीस ना, ओके मग पितो. आतापर्यंत तुला राग नाही आला. मी कॉफी फेकली तेव्हा ॲक्च्युली राग आला, पण इतका नाही आला, कारण ती कॉफी तुझ्या कष्टाची नव्हती. आणि आताही तू केलीस ना, मग पितो मी. आणि लक्षात ठेव, इथून पुढं माझं सगळं तूच करायचं. आणि फक्त माझंच नाही तर माझ्या मम्मी पप्पाचं सुद्धा. नाहीतर तू मला या घरात राहायचं रेंट दे. तशी नयना चकित होऊन म्हणाली, जितेंद्र, मी बायको आहे तुझी आणि तू माझ्याकडून रेंट घेशील का? आणि जितेंद्र म्हणाला, थँक्यू सो मच, तूच उत्तर दिलं. नॉर्मली आपल्या समाजात बायको असूनही नवऱ्यासाठी, सासू सासऱ्यांसाठी काहीतरी करत असते, तेच तू कर. जास्त काहीच करू नको, फक्त घराची आणि घरातल्या माणसांची काळजी घे, ज्या इतर मुली घेतात तशा, ओके? आणि त्या नॉर्मल बायकोसारखं, नॉर्मल सुनेसारखं तुला जर राहायला जमत नसेल, तर हॉटेलमधले राहिल्यासारखं इथं राहायचं असेल आरामात, तर हॉटेलमध्ये जसं रेंट देतेस तसं इथे रेंट दे, आम्ही काहीच बोलणार नाही. आणि आता मात्र जितेंद्रनं नयनाला चांगलीच कोड्यात पकडली आणि चकितच होऊन त्याच्याकडे बघायला लागली. आणि इतके दिवस याच्यातला हा खडूस नवरा कुठं लपला होता हेच तिला कळत नव्हतं. आतापर्यंत तो डॅडकडे नोकरी करत होता आणि डॅडला घाबरत होता, म्हणून सगळं तिचं सहन करत होता. आणि आता तिचं सहन करण्याची काही कारणच नव्हती त्याला, उलट तिला वठणीवर आणायची होती. आणि मग जितेंद्र तिला म्हणाला, कॉफीनंतर मला नाश्ता हवा आहे, जा तयारीला लाग. आणि नयना पुन्हा रागात गेली. आणि आता ती विचार करायला लागली की काय करू, याला रेंट देऊ का? मला काही कामाची सवय नाही बाबा, पण रेंट द्यायला पैसे तरी कुठून आणू? आणि मी एखादी नोकरी शोधली तर, असंही नाही ना विचार करायला लागली. आणि म्हणाली, बरोबर आहे, मी रेंटच देईन, पण काम नाही करणार, असं तिनं मनाशी ठरवलं.
मग आता बघूच या लढाईत कोण जिंकतं. जितेंद्र न्यायला वटणीवर आणेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.